मी आता आहे विजापूर रोड परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव परिसरामध्ये आणि आज या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या दिवशी भक्त येत आहेत आणि या ठिकाणी श्री सदस्य सद्गुरू यांच्या वतीनं या सगळ्या भाविकांच्या वतीनं आपण बघतोय सगळे श्री सदस्य निर्माल्य संकलनाचं अभियान करतायत। सगळे श्री सदस्य याच्यामध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत। सगळ्या श्री सदस्यांकडनं या ठिकाणी श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हा एक उपक्रम आहे। दादा, काय उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे? आम्ही ह्या ठिकाणी हे निर्माल्य गोळा करतोय। बस पुढे काय करणार आहे सर? हे आम्ही रेनगरला वृक्षारोपण केलेलं आहे। साधारणतः 15,000 वृक्षारोपण केले आम्ही। त्याला आम्ही निर्माल्य खत म्हणून घालतोय। म्हणजे ज्या ठिकाणी श्री सदस्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे त्या ठिकाणी हे खत म्हणून वापरणार आहेत। एक चांगला उपक्रम आज या ठिकाणी श्री सदस्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे। सगळे सदस्य या ठिकाणी कशा पद्धतीनं निर्माल्य संकलन करत आहे ते आपण बघतोय। याच्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे। एक चांगला उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो। याच्यामध्ये खास करून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने वेगळे उपक्रम वर्षभर सुरू असतात आणि आज या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी संपूर्ण श्री सदस्य अतिशय उत्साहाने सकाळपासून याच्यामध्ये दिसून येतात। सोलापुरातल्या सगळ्याच ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गणेश विसर्जन आहेत या त्या ठिकाणी श्री सदस्य अतिशय उत्साहाने या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्याला कल्पना आहेच की आज श्री सदस्यांकडनं निर्माल्य संकलन मोहीम सुरू आहे। तर दादा, काय मोहिमेचा नेमका उद्देश आहे? आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये स्वच्छ हरित सोलापूर ठेवण्याचं स्वप्न आहे। कुठेही कचरा ठेवायचा नाही, हे आमचं स्वप्न आहे। काय सकाळपासून प्रतिसाद कसा आहे? लोकांचं काय म्हणणं आहे? उत्तम प्रकार प्रतिसाद आहे। बऱ्याच लोकांनी निर्माल्य जमा केलेला आहे, त्याचा खत निर्मितीसाठी उपयोग होतोय। खताचा उपयोग कुठं करणार आहे आपण? आता रेनगरमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे, त्यासाठी करणार आहोत आम्ही वृक्षारोपण लागवड आर्य एरियात लावलेले। निर्माल्य म्हणजे नेमकं काय काय घ्यायचं? निर्माल्य म्हणजे फुलं आणि हार दुर्वा, बाकीचं कचरा पिंडी बाकीचं काय धन्यवाद। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।